तुम्ही कधी विचार केलाय का की एक तरुण मुलगी एका अशा क्षेत्रात कशी पुढे जाऊ शकते जिथे मानसिक लढाया, रणनीती आणि जागतिक दबाव यांचं प्राबल्य? आज बायोग्राफ मध्ये आपण जाणून घेणार आहोत डी देशमुख हिची प्रेरणादायी आणि जिद्दीने भरलेली वाटचाल, जी भारताच्या बुद्धिबळ विश्वाची नवराणी होती। तिनं किशोर वयात घेतलेले काही निर्णय ऐकून तुम्ही थक्क व्हाल। चला मग सुरुवात करूया। दिव्या देशमुखचा जन्म 9 डिसेंबर 2025 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, जे शिक्षण आणि जिज्ञासा यांना महत्त्व देत होतं। तिच्या बुद्धिमत्तेची झलक लहानपणापासूनच दिसू लागली। फक्त 5व्या वर्षी तिला बुद्धिबळाची ओळख झाली। लहान स्थानिक स्पर्धांमध्ये तिनं मोठ्या वयाच्या प्रतिस्पर्ध्यांनाही चकित केलं। या वेगवान जगात जिथं लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त असते, दिव्याला बुद्धिबळाच्या 64 पट्ट्यांमधील संधी आणि आकृती अभ्यासनात आनंद वाटायचा। ती तासनतास सराव करत असे, आजूबाजूच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून। तिचा चमकणारा टप्पा आला 8व्या वर्षी, जेव्हा तिने अंडर 9 नॅशनल चेस चॅम्पियनशिप जिंकली। यामुळे तिच्या कुटुंबाला आणि प्रशिक्षकांना तिच्या असामान्य क्षमतेचा ठाव लागला। त्यानंतर तिने अनेक एशियन युथ चेस चॅम्पियनशिप जिंकल्या आणि तिचा आत्मविश्वास दर स्पर्धेनंतर वाढत गेला। पण हे यश सहज मिळालेलं नव्हतं। यासाठी तिने ग्रँड मास्टरच्या गेमचा अभ्यास, जटिल स्थित्यंतरांचा सराव आणि शालेय अभ्यासात समतोल राखत कठोर मेहनत घेतली। 2018 मध्ये तिने एशियन ज्युनियर चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि सिद्ध केलं की ती मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंशी लढू शकते। 2021 मध्ये ती विमेन ग्रँडमास्टर बनली आणि नंतर इंटरनॅशनल मास्टर हे तिच्या वयासाठी अत्यंत दुर्मिळ यश होतं। 2020 च्या ऑनलाईन ऑलिम्पियाड मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात तिची भूमिका महत्त्वाची होती। विशेषतः कोविडच्या काळात जेव्हा अनेक जण गोंधळून गेले होते, तेव्हा तिची शांतता आणि एकाग्रता उठून दिसली। 2023 मध्ये तिने एशियन विमेन चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि भारतातील सर्वात उगमशील बुद्धिबळपटूंपैकी एक म्हणून आपली ओळख ठाम केली। दिव्याचे यश केवळ पदकांसाठी नव्हतं, ते अनेक तरुणींना प्रेरणा देणारी कहाणी ठरली, ज्यांनी तिच्यामुळे समजलं की बुद्धिबळ हा पुरुष प्रधान खेळ असूनही मेहनतीनं आणि जिद्दीनं तिथेही यश मिळवता येतं। भारतामध्ये एक तरुणी म्हणून बुद्धिबळात यश मिळवणं म्हणजे सामाजिक अपेक्षा, सततचे प्रवास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा मानसिक ताण यांना सामोरं जाणं। तिला अनेकदा शाळेतील सामान्य अनुभव गमवावे लागले। तिने फार लवकर भावनांवर नियंत्रण, पराभवाची भीती आणि दबावाखाली निर्णय घेणं शिकून घेतलं। पण तिच्या पालकांनी सतत पाठिंबा दिला आणि तिच्या मानसिक ताकदीनं तिला यशापर्यंत पोहोचवलं। निर्भय खेळ, ती अनेकदा आक्रमक खेळते। गुंतागुंतीच्या स्थित्यंतरामध्ये जाण्याची भीती नाही। सखोल तयारी, प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास अगोदर करूनच सामन्याला उतरते। दबावातही शांत, वेळ कमी असतानाही तिची एकाग्रता टिकून राहते। वाढीची मानसिकता, प्रत्येक पराभवातून ती शिकते, पुढील विजयासाठी प्रेरणा देते। दिव्या देशमुखचा प्रभाव, ती फक्त एक बुद्धिबळपटू नसून भारताच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहे। तिने हे दाखवून दिलंय की कोणतंही स्वप्न, ते बुद्धिबळ असो वा कुठलाही बुद्धिनिष्ठ खेळ, एकाग्रता, मेहनत आणि आत्मविश्वासानं पूर्ण करता येतं। ती आजही नियमित सराव करते आणि लवकरच ग्रँड मास्टर हे सर्वोच्च पदक मिळवण्याच्या मार्गावर आहे, जे आजवर फक्त काही भारतीय महिलांनी मिळवलंय। दिव्या देशमुखची गोष्ट आपल्याला सांगते की वय हे यशासाठी अडथळा नसतो। तिची वाटचाल हे धैर्य, समर्पण आणि आत्मविश्वास यांचं जिवंत उदाहरण आहे।